रोज नाश्त्यासाठी काय वेगळं बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला रोजचा प्रश्न. म्हणूनच आज आपण एक नाही तर 2 वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत. तर पहिली रेसिपी बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 1 कप रवा घेते. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही 2 चमचे बेसन किंवा 2 चमचे मैदासुद्धा इथे घेऊ शकता. फक्त बाइंडिंगसाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतो आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी सुरुवातीला मी घातलं आणि हे मिक्स करून घेतलं. हे घट्ट आहे तर यामध्ये आणखी आपल्याला पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी अर्धा कप यामध्ये पाणी घालते आणि मिक्स करून घेते आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मी काढून घेतल्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे. आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल. तर हे मी झाकून असंच बाजूला ठेवून देते आणि यामध्ये घालण्यासाठी आता आपण एक पेस्ट तयार करूया. तर यासाठी इथे एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा मी सोलून घेतला होता. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं घातलं आणि याबरोबरच अर्धा चमचा इथे जिरं घेतलं आहे. आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे अगदी स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतले. आता जो आपण रवा बाजूला ठेवला होता झाकून, त्यामध्ये ही पेस्ट घालायची आहे. इथे रवा छान फुलला आहे. यामध्ये ही सगळी पेस्ट मी काढून घेतली आणि पेस्ट छान या रव्याबरोबर एकजीव करून घेतली. हे घट्ट आहे तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते. तर आधी मी यामध्ये 1 कप पाणी घातलं आहे आणि आता यामध्ये आणखी पाव कप पाणी घातलं. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.25 कप पाणी घातलं आणि अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे. तर याचे आपण आज डोसे बनवणार आहोत. तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि या डोस्यांबरोबर खाण्यासाठी झटपट अशी चटणी बनवूया. तर यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. थोडंसं आलं घेतलं आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात. चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावरती आता एक मस्त अशी फोडणी घालूया. तर फोडणीसाठी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला. यानंतर 1 लाल मिरची घातली. ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया. तर या फोडणीमुळे चटणी अगदी मस्त दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान होते. तर ही चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ. या पिठामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, तर यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. यानंतर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते आहे. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. हा इन्स्टंट डोसा आहे त्यामुळे यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालावा लागतो. मिक्स करून घेऊया आणि आता डोसे बनवायला सुरुवात करू. तर इथे मी गॅसवरती तवा छान असा मस्त गरम करून घेतला. गॅसची फ्लेम आता मीडियम केली. यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. यावरती असं पाणी शिंपडलं. पाणी पुसून घेऊया आणि आता या तव्यावरती आपण डोसे बनवू. तर गॅसची फ्लेम मीडियम आहे. सेंटरला 1 ते 1.5 चमचा आता पीठ घालायचं आहे. तर या डोस्यामध्ये आपण जी पेस्ट घातली बटाट्याची, त्यामुळे या डोस्याची चव खूपच मस्त लागते. इथे आता पहा मी हा डोसा पसरवून घेतला आहे. खूपच सोपी पण वेगळी अशी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूपच मस्त आहे.
डोस्याची वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला तेल किंवा तुम्ही तूप बटर लावून घेऊ शकता। आणि आता याला डोस्याला आपण कुरकुरीत करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तर पाहू शकता वरूनसुद्धा डोस्याचा ब्राऊन रंग दिसतो आहे। डोसा छान कुरकुरीत झाला आहे। तर आता काढून घेऊया। खूपच मस्त रंग आला डोस्याला। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा डोसा अप्रतिम लागतो। आणि हा बटाट्याचा डोसा तुम्ही नक्की करून पहा। मस्त असा हा नाश्ता आहे, झटपट होणारा आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान आहे। तर ही होती आपली पहिली रेसिपी। आता बनवूया आपली दुसरी रेसिपी। तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। आता रव्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा रवा भिजवून घ्यायचा आहे। तर यामध्ये सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालते। इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे, फक्त रवा भिजेल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मला 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी पाणी लागलं आहे। आता हा रवा आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे तो छान भिजला जाईल आणि फुलेल। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतलेत। हे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत। किसल्यामुळे ते छान एकसारखे बारीक होतात आणि मग पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात, म्हणून इथे किसून घ्यायचे। आता यामध्ये जो आपण रवा भिजवून ठेवला होता तो या बटाट्यामध्ये घालायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे। तुम्ही याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकता। यानंतर अर्धा चमचा ओवा घालते, अर्धा चमचा कलोंजी घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे। त्याआधी यामध्ये मी 1 चमचा तेल घालते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। रवा आणि बटाटा त्याचबरोबर आपण जे मसाले घातले सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ इथे घातलं आहे। तर रव्यामध्ये मॉइश्चर आहे, त्याचबरोबर बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे। तर त्यामध्येच आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। 1 वाटी पीठ घातल्यानंतरसुद्धा हे जर पातळ वाटत असेल किंवा सैल वाटत असेल तर यामध्ये आणखी पीठ घालायला लागेल आपल्याला। तर हे अजूनही सैल आहे, तर यामध्ये मी आणखी पाव वाटी पीठ घातलं आहे। तर आतापर्यंत यामध्ये मी 1.25 वाटी पीठ घातलं आणि याचा असा गोळा मळून घेतला आहे। तर हे पीठ मळून तयार आहे। आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। पीठ मळून तयार आहे। आता याचे आपण पराठे बनवणार आहोत। तर इथे आता एक गोळा घेते मी। आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेतला आहे। आता हा असाच तुम्ही भाजू शकता, पण याला छान राऊंड शेप यावा यासाठी मी असं एका झाकणाने हा असा राऊंड कट करून घेते। एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया। हा मस्त आपला राऊंड शेपचा पराठा तयार आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला। यावरती पराठा घालायचा आहे आणि आता हा पराठा आपल्याला असाच दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती तेल किंवा तूप सोडायचं आहे। तर आधी हा पराठा मी दोन्ही बाजूने छान भाजून घेते। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। बटाटे जर तुम्ही आधी शिजवून ठेवलेले असतील तर अगदी झटपट हा पराठा तयार होतो। तर तुम्ही नेहमी जे आपण आलू पराठे बनवतो त्यापेक्षा हे पराठे खूपच सोपे आहेत आणि चवीला हे आपल्या आलू पराठ्याप्रमाणेच लागतात। तर इथे यावरती मी थोडंसं तेल घातलं आहे आणि आता हा खरपूस करून घेऊया। सकाळी टिफिनसाठी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा हे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी झटपट टिफिनसाठी मुलांच्या बनवू शकता। पराठा मस्त भाजून तयार आहे, काढून घेऊया।
आता याच पिठाची तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता. तर इथे मी एक पुरी लाटून घेतले आणि ही पुरी आपण फ्राय करूया. तर या पुऱ्या सुद्धा चवीला खूपच मस्त लागतात. तुम्हाला जर कमी तेलाचं हवं असेल तर तुम्ही पराठे बनवा आणि जर तेल चालत असेल तर अशा पुऱ्या बनवू शकता. तर मस्त पुरी टम्म फुगले, काढून घेऊया. तर दोन्ही प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आणखी नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.